जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद गीता चिंतनमध्ये आपण जे ह्युमॅनिझम मानवता याचा मागच्या चिंतनामध्ये अभ्यास केला होता. मानवता हा शब्द उत्तम आहे. प्रॉज अँड कॉन्स किंवा त्याची म्हणजे साधक बाधक मुद्दे आपण बघितलेले होते. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आपण कुठल्या भागाकडे बघायचं आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आज जी मानवता आहे ती आहेच, पण आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना भारतीय मानवता म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार मानवता आणि पाश्चिमात्य देशातील जी काय मानवता होती ती मानवता भारतीय घटनेनुसार भारतामध्ये प्रस्थापित झाली, याचा थोडासा फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण आज आपण भारतामध्ये बघितलं तर भारतीयांची जी मानसिकता म्हणा किंवा जी एक वेगळ्या प्रकारची जी मेंटॅलिटी झालेली आहे ती कशी आहे. वे ऑफ थिंकिंग ही वेस्टर्न आहे. वे ऑफ वर्शिप ही भारतासाठी त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे वे ऑफ लाईफ जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. ते आज आपण समाजामध्ये पाहतो आहे. कारण आज आपण भारतामधील जी काही लोक आपण सुधारलेली आहोत, शिकलेली आहोत, ॲडव्हान्स आहोत हे जे म्हणतो ती लोक पुनर्जन्म मानत नाहीत, भगवंताचं अस्तित्व स्वीकारत नाहीत. भारतीय संस्कृतीमधले सगळ्यात महत्त्वाचे दोन पिलर असेल तर भगवंताचं अस्तित्व आणि पुनर्जन्म ह्याबद्दल पूर्णपणे नितांत विश्वास असेल तर ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहे त्या आपण समजू शकू आणि त्याप्रमाणे करू शकू. पण आज आपण पाश्चिमात्य विचारधारा, सामाजिक म्हणजे वातावरण, शिक्षण संस्था, त्यानंतर मग जे कायदे निर्माण झालेले आहेत ते कायद्यामधल्या मूलभूत जे काही बेसिक आहे त्याचं जे बॉरोड कॉन्स्टिट्यूशन, या सगळ्या कारणामुळं माणसाची बहुतांशी भारतीय लोकांची जी एक विचारधारा वेगळी झालेली आहे आणि त्यामुळे ते स्वतः निश्चय करू शकत नाही की मानवता म्हणजे काय आहे. ह्या अनुषंगाने आपण समजण्याचा प्रयत्न करायचा आहे की भारतामध्ये किंवा अन्य कुठल्याही राज्यामध्ये कायदा हा एक महत्त्वाचा भाग आहे. कायदा निर्माण करण्यासाठी की प्रत्येक देशाची एक घटना, संविधान, कॉन्स्टिट्यूशन असते. जर ते देशाची घटना किंवा कॉन्स्टिट्यूशन आणि संविधान असेल तर हे ज्यावेळेस जग निर्माण झालं त्यावेळेस या जगाची घटना किंवा संविधान नसेल का. ज्याने जग निर्माण केलेलं आहे, जो क्रिएटर आहे, त्यांना आपण भगवंत म्हणू, राम म्हणू, कृष्ण म्हणू, अल्लाह म्हणू, येशू म्हणू, जे कोण म्हणू, पण हे क्रिएटर जे आहे ते क्रिएटर यांनी ज्या बाबी निर्माण केलेल्या आहेत त्यावेळेस ते जग कशा प्रकारे चालायला पाहिजे ह्याबाबत त्यांनी नियम केलेले आहेत. ते नियम म्हणजे शास्त्र, नियम म्हणजेच धर्म. आणि हे जे धर्म, त्या अर्थाने आपण हा धर्म आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि मानवता ही भारतीय घटनेनुसार म्हणजे संविधानानुसार आणि मानवता ही भारतीय गीता धर्मानुसार हे थोडक्यात आपण समजूया. जसं आपण बघितलं ह्या गोष्टी जनरली सगळ्यांना माहिती असणार आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताची घटना आहे. त्याला 3 पंख आहेत, म्हणजे एक आपलं लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. मग थोडक्यात कायदेमंडळ, कार्यकारी, न्यायमंडळ. आणि हे कशासाठी आहे. सर्व नागरिकांचं रक्षण, टू सेक्युअर ऑल सिटीजन ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर मग ठराविक मेन जे 4 पिलर आहेत, न्याय, स्वतंत्रता, समानता आणि भातृत्व. कारण ह्या ज्या बाबी आहेत, न्याय, स्वतंत्रता, समानता, भातृत्व म्हणजे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. आता हे जे प्रियम्बल आहे भारताचं, त्या प्रियम्बलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की भारतीय घटनाचा मूळ आधार काय आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी आहेत. मग थोडक्यात न्यायामध्ये काय येतं, सामाजिक, आर्थिक, राजकीय हे न्याय मिळवण्यासाठी. स्वतंत्रता कोणत्या बाबीची, लिबर्टी किंवा फ्रीडम कुठल्या बाबीचं, विचार, थॉट म्हणजे विचार, वाणी, श्रद्धा, विश्वास आणि पूजा. मग थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप ह्याचं प्रत्येकाला स्वतंत्रता आहे. त्यानंतर मग समानता इन इक्वॅलिटी इन स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी.
त्यानंतर भातृत्व जी फ्रॅटर्निटी आहे त्यामध्ये डिग्निटी, त्यानंतर मग डिग्निटी म्हणजे गौरव, आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता, ह्या ज्या बाबी युनिटी आणि ही जी राष्ट्राची युनिटी जी सांगितलेली आहे आणि डिग्निटी, ह्या ज्या सगळ्या आपल्या या भारतीय संविधानामध्ये आहेत. आता ह्या गोष्टीमध्ये आणि भारताचे सार्वभौमत्व म्हणजे सॉव्हर्निटी कशात आहे, समाजवादी, सोशलिझम, धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर, लोकशाही, रिपब्लिक, गणराज्य, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कारणासाठी ही भारतीय घटनाचं प्रिएम्बल आहे. आता ह्या प्रिएम्बलमध्ये ह्या ज्या बाबी आहेत, ही भारतीय घटना भारतीय नागरिकांचे हक्काचे संरक्षण करण्यासाठी हे तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे कोष्टक आहेत, सगळे अंतर्गत त्यात दिलेले आहेत. आता हे फक्त भारतीय लोकांच्यासाठी असेल तर ह्या संपूर्ण निसर्गामध्ये जे जीव आहेत, संपूर्ण निसर्गामध्ये जे प्रत्येक पशु पक्षी हे सगळ्यांचं आहे, त्यांच्यासाठी निसर्गाची घटना कोणती, तर त्या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीता आहे. इट इज अ कोड ऑफ लाईफ. ही जी लाईफ आहे, बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज आहे की श्रीमद भगवद्गीता ही फक्त भारतीयांसाठी आणि हिंदू लोकांपुरती मर्यादित आहे. हे पूर्णपणे चूक आहे. कारण आज जे धर्म अस्तित्वात आहेत ते सर्व धर्म हे एक उपासना आहेत. धर्म हा शब्द पूर्णपणे वेगळा आहे. धर्म हा शब्द रिलिजनला पर्यायी शब्द नाही. धर्म आणि रिलिजन मध्ये फार मोठा फरक आहे. ते आपल्या नामदार सर्वोच्च न्यायालयाने एका कामामध्ये सांगितलेलं आहे, ते पण आपण पाहूया. तर त्यामध्ये बेसिक फरक काय आहे धर्म आणि रिलिजन ह्याच्यामध्ये. कारण धर्म ते रिलिजन होऊ शकत नाही, पण आज आपण भारतीय घटनेमध्ये धर्माला पर्यायी शब्द हा रिलिजन वापरण्यात आलेला आहे. ते रिलिजन वापरण्यात आला असल्या कारणानं तो शब्द प्रत्येक ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शिखाई ह्या सगळ्यांसाठी मग तो त्याचा धर्म हा ह्याचा धर्म ह्या अर्थाने तो लावला जातो. इथं सगळ्यात मोठा गोंधळ होतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय गीता धर्मानुसार मानवता म्हणजे ह्युमॅनिझम जे आपण म्हणतो, ह्युमॅनिटी जे आपण म्हणतो आहे, ती गीतेनुसार ह्युमॅनिटी काय आहे, मनुष्यचा धर्म काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाचा धर्म हा भाग महत्वाचा. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई येतं. त्यानंतर जे ज्यांना आवडतं, ज्यांच्यावरती श्रद्धा असेल, ते त्यांची उपासना करत असेल, ते पूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी त्यांना लिबर्टी आहे, त्यासाठी त्यांना स्वतंत्रता आहे. आणि त्यात आपल्या भारतीय संस्कृतीने कधीही आडकाठी घातलेली नाही, त्यांना प्रमोटच केलेलं आहे. ह्या भूमिकेतून जसं इथं 3 पंख आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी, न्यायमंडळ. जस्ट आपण वेगळ्या अँगलनं समजून घेण्याचा प्रयत्न करू की आज जी पाश्चिमात्य देशातनं आलेली ह्युमॅनिझमची धारा आहे, ती लोक शास्त्राला मानत नाहीत, ती लोक गॉडला मानत नाहीत, ती लोक अनसीन पॉवरला मानत नाहीत. ते तर्काला फक्त मानतात आणि तर्काच्या आधारे ते सगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतात. विज्ञानाला ते लोक मानतात. आता ह्या पार्श्वभूमीनुसार ह्या ज्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं म्हणणं असेल की आम्ही जे दिसत नाही ते मानत नाही, प्रूव्ह इट फर्स्ट, हे जर आपण म्हणत असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून भारतीय घटना ह्याच्यामध्ये जे काही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे जे आहे हे दाखवू शकतात का? कारण त्यांचं म्हणणं काय आहे, आपण इथं जर म्हणत असेल की ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी हे जग निर्माण केलेलं आहे, तरी म्हणतात की शो मी व्हेर इज अ ब्रह्मा, व्हेर इज अ विष्णू आणि व्हेर इज अ महेश किंवा शंकर. तुम्ही जे दाखवू शकत नसाल तर वी डोंट बिलीव्ह, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मग त्यानुसार आपण जर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ हे दाखवू शकतो का? शासन हे दाखवता येतं का? जर कोणी सांगत असेल शासन हे आहे, म्हणजे शासन काय आहे? न्याय मंडळामध्ये खालच्या पिऊन पासून ते चीफ जस्टिस पर्यंत न्यायमंडळ आहे. त्यापैकी कोणाला न्यायमंडळ म्हणायचं? खालच्या म्हणजे लोअर ज्युडिशरी पासून ते हायर ज्युडिशरी पर्यंत जे सगळे त्यातले जे आहेत, त्या सगळे ज्युडिशरीचा एक भाग आहे. म्हणजे ज्युडिशरी म्हणजे कोणाला म्हणायची? आपण ज्युडिशरी दाखवू शकतो नाही. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, शासन आपण दाखवू शकतो. पिऊन पासून ते पीएम पर्यंत सगळे एक शासनाचा एक भाग आहे. म्हणजे आपण शासन दाखवू शकत नाही, कार्यकारी मंडळ दाखवू शकत नाही, न्याय मंडळ दाखवू शकत नाही, पण दाखवू शकतो की त्याची व्यवस्था, ही त्या व्यवस्थेला आपण म्हणतो. ही व्यवस्था आहे, त्याला शासन म्हणतात, त्याला सरकार म्हणतात, त्याला न्यायमंडळ म्हणतात, त्याला लेजिस्लेचर म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे आहे हे आपण दाखवू शकत नाही, पण त्याची व्यवस्था आपण पाहू शकतो.
ब्रह्माची व्यवस्था निर्माण करणारा, जसं लेजिस्लेचर हे जे आहे कायदे निर्माण करतं, त्याप्रमाणे हे ब्रह्मा निर्माण करणारा आहे. ते निर्माण करणारा आहे. निर्माण काय केलं तर एक बी पेरलं, बी पासून एक रोपटं निर्माण झालं. हे निर्माण झालं. ते निर्माण झालेल्या रोपट्यामध्ये एक फूल उमललं आणि जे फूल आहे ते फुलाचं पालन आणि पोषण कोणी केलं तर विष्णूंनी केलं. जसं इथं कायदा निर्माण झाला, कायद्याचं व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे आणि त्यासाठी कार्यकारी मंडळ दिलेलं आहे की कार्यकारी मंडळाने त्याप्रमाणे टू प्रोटेक्ट द राईट ऑफ द सिटीजन ह्याच्यासाठी कार्यकारी मंडळांनी कार्य करावं. ह्या भूमिकेतून तिथं पालनहार हा विष्णू आहे. सर्व जीवाचं पालनहार कोण करत असेल, जसं फूल ते उमललं त्याचं पालन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम पालनहार करतो. संध्याकाळी किंवा ठराविक दिवसानंतर फूल कोमेजलं, संहार झाला. तो कोणी केला? महेशने केला. त्याचं अस्तित्व संपल्यानंतर तो संहारक म्हणून तो काम करतो. मग त्या अर्थानं ते संहारक आहे. तिथं समजा ह्या कार्यकारी मंडळापैकी कायदे मंडळाने दिलेल्या नियमाचा कोणी भंग केला असेल, जर त्याने कुठलं तर ब्रीच केला असेल तर त्याला शिक्षा द्यायचं काम न्यायमंडळ, म्हणजे महेशाचं जे काम आहे संहारक, हे शिक्षामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यूदंड पण देऊ शकतात, आजीवन कारावास पण देऊ शकतात आणि 100 रुपये दंड पण करू शकतात. ज्याची जशी पात्रता, ज्यांचा जसा गुन्हा, ज्यांचं जसं जीवन, त्या दृष्टिकोनातून महेश जो आहे, जो संहारक आहे, तो त्याप्रमाणे त्यांना तशी शिक्षा देतो किंवा त्याचं जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर पुन्हा त्याला पुनर्वरित करण्याचा सुधारक आहे. त्या दृष्टिकोनातून विश्वातील सर्व जीवाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं कार्य हे तिघे करतात. म्हणून ते आपल्याला दिसत नाही. त्यांची जी व्यवस्था आहे ते व्यवस्थाच दिसेल, ते कधीही दिसणार नाही. जसं आपल्याला कायदे मंडळ जी लोक सांगतात आम्हाला दाखवा दाखवा आणि ज्याच्यावरती ह्युमॅनिझम डिपेंड आहे की आम्ही तर्कानं म्हणू, मग तर्कानं आपण तुम्ही दाखवू शकता का? एखाद्याचं लेजिस्लेचर पूर्णपणे लेजिस्लेटिव्ह बिल्डिंग असेल, पाठशाळा, स्कूल देखील आपण दाखवू शकत नाही. शाळा म्हणू आपण, ती शाळेची बिल्डिंग आहे. शाळेमध्ये बसणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत, ती व्यक्ती आहे. शाळा कुठं आहे? त्या बिल्डिंगला आपण नाव दिलो शाळा, म्हणून त्याला म्हटलं आपण शाळा. उद्या त्यामध्ये कोण शिकत नसेल, त्यामध्ये कोण विद्यार्थी नसेल, शिक्षक नसेल आणि कोणी जात नसेल तर खंडर होऊन जाईल. ते पूर्णपणे पडीक अवस्थेत होईल. पण त्याला ते शाळा म्हणायची का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्या ठराविक भारतीय संस्कृतीने एखादी गोष्ट सांगितलेली आहे की जी बाब दिसत नाही, मग ती नाही हे मानणं मूर्खपणाचं आहे. ज्या गोष्टी दिसत नाही पण त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आज मॅथमॅटिक्स आणि संपूर्ण मध्ये अल्जेब्रा, ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण जग आता टेक्निशियन त्याच्यावरती उभारलेले आहेत. अंकसंख्या 1 पासून ते 100 पर्यंत म्हणू किंवा 1 पासून ते 9 आणि 0 पासून ते 9 म्हणू, हे अंक म्हणा किंवा मध्ये अल्फाबेट्स म्हणू, ते जे आहेत ते दिसतात का? ते कुठे दिसतात? जे दिसतं तो एक आकार आहे. त्या आकाराला नाव दिलं, ह्याला 1 म्हणायचं, ह्याला 2 म्हणायचं, ह्याला 3 म्हणायचं, ह्याला 4 म्हणायचं, ह्याला क म्हणायचा, ह्याला म म्हणायचा. हा जो आकार आहे त्याला नाव दिलेलं आहे. आणि ते दिसतं का? आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जे भारतीय बाराखडी आहे, जे भारतीय मुळाक्षरे आहेत, ते आपल्या ऋषीमुनीला त्यांनी तपस्वीतता असताना, त्यांना ते ध्यानमग्न असताना अक्षर दिसले शरीरामधले ठराविक वेगवेगळ्या अवयवावरून, त्यावरून ती बाराखडी निर्माण झाली. पण आपल्याला दिसतं का? नाही. आपल्याला ते अक्षर दिसत नाही. जे सांगतात त्यावर नाही, पण तो अक्षर बोलल्यानंतर आपल्या मनावरती, बुद्धीवरती, शरीरावरती परिणाम होतो, हे आजचं विज्ञान देखील सांगत आहे. जर जे दिसत नाही त्याचा परिणाम फक्त बोलल्याने माझ्या मनावरती होत असेल तर ती वाणीची पवित्रता किती आणि कशी, हा भाग महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या बाबी आहेत आपण जे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की सर्व जीवाचं संरक्षण आणि ह्या ज्या बाबी होतात. आता इथं जे सांगितलेलं आहे स्वतंत्रता, भारताला स्वतंत्रता मिळाली, आपण स्वतंत्र आहोत. इथं स्वतंत्रामध्ये विचार, वाणी, श्रद्धा, विश्वास आणि पूजा दिलेली आहे. आता ह्या ज्या सगळ्यामध्ये थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ हे वर्शिप दिलेत, त्याचप्रमाणे जसं सर्व नागरिकाचं रक्षण करण्यासाठी हे 4 पिलर आहेत, न्याय, स्वतंत्रता, समानता आणि भातृत्व, फ्रॅटर्निटी, त्याप्रमाणेच धर्माचे 4 पाय, तप, पवित्रता, दया आणि सत्य. आता धर्माचे 4 पाय आपण समजून घेण्यापूर्वी
धर्म म्हणजे काय आहे ते थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करू. धर्माचा बेसिकली अर्थ जो आहे, कर्तव्य, प्रकृती, नीती, नियम, न्याय, अधिकार असे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. म्हणजे सिनॉनिमस त्याचे समानवादी अर्थ आहे त्याचे. आणि धर्म ह्या दृष्टिकोनातून धर्म हा शब्द आपण वापरायचा आहे. कारण धर्म म्हटलं की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म ह्या अर्थाने धर्म आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना, महाभारताचा अभ्यास करताना हा अर्थानं घ्यायचंच नाही आहे. कारण ज्यावेळेस 5000 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीता सांगितली गेली त्यावेळेस आज जे धर्म म्हणून आपण समजतो ते धर्म कुठलेही अस्तित्वात नव्हते. एक फक्त धर्म अस्तित्वात होता, तो म्हणजे मनुष्य धर्म. त्या अर्थाने आपल्याला इथं बघायचं आहे. आणि त्याबाबत ध्र या धातू पासून हा धर्म हा शब्द निर्माण झाला. आता ध्र या धातूचा अर्थ जो आहे वेगवेगळा, वाढविणे, सांभाळणे, समर्थन करणे, पुष्टी करणे आणि शक्ती देणे या अर्थाने. म्हणजे धर्म हा काय करतो, वाढवतो, सांभाळतो, समर्थन करतो, पुष्टी करतो आणि शक्ती देतो. हे 5 गुण या धर्मामध्ये समाविष्ट होऊन गेलेले आहेत, त्या शब्दामध्ये ते समाविष्ट केलेले आहेत. आणि ह्या अर्थाने हे आहे, आज आपला भारतीयांचा धर्म कुठला, तर जी भारताची घटना आहे तो आपला धर्म म्हणता येईल. पण माझा मनुष्य म्हणून धर्म, नागरिक म्हणून माझा धर्म भारतीय घटनेचा आहे, पण मनुष्य म्हणून माझा धर्म कोणता आहे, तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला तो माझा मनुष्य धर्म आहे. ह्या अर्थाने आपण धर्म घ्यायचं. कारण त्या अर्थानं मला वाढवायचं आहे, सांभाळायचं आहे, समर्थन करायचं आहे, पुष्टी करायची आणि शक्ती द्यायची आहे. आता इथं 1996 मध्ये नामदार सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस गेलेली होती. त्या केसच्या दृष्टिकोनातून रिलिजन आणि धर्म या शब्दामध्ये काय फरक आहे, रिलिजन हा धर्म आहे का, आणि धर्म हा रिलिजनचा पर्याय शब्द होऊ शकतो का, तर तिथं फार सुंदर जजमेंट नामदार हंसारिया साहेबांनी दिलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये धर्म आणि रिलिजन मधला बेसिक फरक काय आहे हे फार सुंदर समजावून सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना घटनेमध्ये जो रिलिजन शब्द आहे तो धर्माला पर्यायी शब्द असू शकत नाही या अर्थाने ते दिलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये आज जगामध्ये जे काही प्रचलित धर्म आहेत ते प्रचलित धर्म कोणते, एक सत्य, अहिंसा, प्रेम, दया, क्षमा आणि आपसात समजूत. म्हणजे सत्य म्हणजे ट्रुथ, अहिंसा नॉन व्हायलन्स, प्रेम लव, दया कम्पॅशन, क्षमा फॉरगिव्हनेस आणि आपसात समजूत म्युच्युअल शेअरिंग. ह्या दृष्टिकोनाने हे 6 शब्द जे आहे हे 6 शब्दामध्ये संपूर्ण जगामध्ये हे 6 शब्दाच्या आधारानं धर्म हा घडला जातो. परंतु नामदार सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत हे धर्म असू शकत नाही. हे कुठले ह्याच्यातनं ते धर्म असू शकत नाही. कारण धर्म म्हणजे काय आहे, तर ज्यामध्ये संकुचितपणा नाही आहे, नो रूम ऑफ द नॅरोनेस, त्यामध्ये संकुचितपणा नाही आहे, संप्रदायवाद नाही, म्हणजे नो सेक्टेरियनिझम. मग त्यामध्ये सेक्ट किंवा नंतर पंथ किंवा संप्रदाय किंवा वाडे हे नाही आहेत, संप्रदायता नाही आहे. त्यामध्ये आंधळा विश्वास नाही, म्हणजे ब्लाइंड फेथ नाही आहे, पूर्णपणे बुद्धिपूर्वक तिथला विषय आहे. त्यानंतर मग धर्मांधता नाही, डोगमा नाही, आणि कट्टरता जे आपण म्हणतो ती कट्टरता नाही आहे. धर्माचा जो खरा अर्थ म्हटलं तर ह्या 4 वेगवेगळ्या अर्थानं नामदार सर्वोच्च न्यायालयाने भारतीय धर्म ह्या शब्दाचा अर्थ ह्यांनी इथे सांगितलेला आहे. जिथं संकुचितपणा नाही, संप्रदायवाद नाही, आंधळा विश्वास नाही आणि कट्टरता नाही. ह्या अर्थाने जर आपण विचार केला तर आज भारतामध्ये ज्याला आपण धर्म म्हणतो त्या धर्मामध्ये ह्या गोष्टी येतात का हो? सूक्ष्मरित्या आपण पडताळणी करू, पाहूया. ते खरोखरच आता जगामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतामध्ये कितीतरी वेगवेगळे पंथ संप्रदाय निर्माण झालेले आहेत. सगळेजण म्हणतात आम्ही ह्या संप्रदायातले आहोत, म्हणजे आम्ही त्याला धर्म मानतो, आम्ही त्या संप्रदायातले आहोत, आम्ही त्याला धर्म मानतो. पण खरोखरीच त्या संप्रदायाच्या नादात वाडे निर्माण झाले आणि मनुष्य धर्म तिथं हिरावून गेला, हरवून बसलो आपण. आणि त्यानुसार धर्मांधता नाही आहे. कारण धर्म स्थळ काळ वेळ व्यक्तीनुसार बदलत असतो. आईचा धर्म
मुलाबद्दल वेगळा असतो. पत्नीचा धर्म, स्त्री तीच असते, ती आई पण असती, मुलगी पण असती, बहीण पण असती आणि पत्नी पण असती. आता ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस ती पत्नी असेल त्यावेळेस या पतीबरोबर धर्म वेगळा असतो, मुलाबरोबर मातृत्वाचा धर्म वेगळा असतो, भावासोबत बहिणीचा धर्म वेगळा असतो. ज्यावेळेस ती आजी होईल त्यावेळेस त्या नातासोबत त्याचा एक धर्म वेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे पुरुषांचं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ह्याच्यातलं शक्तीचं. हा जो धर्म आहे, धर्मामध्ये हे कर्तव्य जे आपण म्हणतो कर्तव्य भावना, हा धर्मामधला मूळ आधार आहे की मला कोणाच्यासाठी तरी जगायचं आहे, कोणाच्यासाठी तरी मला जिजायचं आहे, हे धर्मामध्ये प्रथम येते. म्हणून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकुचितपणा नसतो, त्यामध्ये आंधळा विश्वास नसतो. आज कोणी सांगितलं जा बेटा जरा भला हो जाएगा आणि हे पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास ठेवून हे करतो. पण ज्या बेटा त्याला भला हो जाएगा हे सांगणाऱ्याची पात्रता पडताळून पाहण्या इतपत कृष्णाने सांगितलेलं आहे की मी कुणावरती आंधळा विश्वास ठेवणार नाही, कुणावरतीही ब्लाइंड फेथ ठेवणार नाही. माझ्या बुद्धीला व्यवस्थितरित्या पटेल आणि त्याप्रमाणे मी समजून घेऊन नंतर मी वाहणार, त्यानंतर मी उडी मारणार आणि त्यानंतर मी करिष्ये वचनम तव, जे अर्जुनाने शेवटी सांगितलं, मी तू जे सांगतोस तुझे वचन मी सार्थक करणार आहे, करिष्ये वचनम तव. हा भाग त्या दृष्टिकोनातून जो सांगतो तो कृष्ण. आणि त्या भूमिकेतून आज आपण ज्यावेळेस मग भारतीय गीतेचा धर्म पाहत असताना, श्रीमद भगवद्गीतेचा धर्म आणि महाभारतामधला धर्माचा विचार करत असताना ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. मी कुठल्या पंथाचा आहे, संप्रदायाचा आहे, वाड्याचा आहे, हा विचार जर मी डोक्यात आणून मी हे बघत असेल तर ह्यातलं गम्य, यातलं सूक्ष्मता मला कळणार नाही. ह्या दृष्टिकोनातून, कारण आज आपल्याला प्रिजुडाईज माइंडनं ज्या गोष्टी किंवा पूर्वग्रह दूषितानं एखादी गोष्ट मी पाहत असेन त्यावेळेस यातली ती सूक्ष्मता कळत नाही, कारण माझी बुद्धी आहे ती प्रिजुडाईज झालेली असते, एक वेगळ्या प्रकारचा पूर्वग्रह निर्माण झाला असतो. त्यामुळे मग त्यात आजच्या मानवतावादी लोकांचा किंवा मानवतावादी विचारधारेचा हा मोठा दोष आहे, कारण ते प्रिजुडाईज आहेत की जग स्वतः निर्माण झालेलं आहे, आम्ही फक्त विज्ञानाला स्वीकार, जे मान्यता आहे तेच आम्ही स्वीकारू. विज्ञान जे स्वीकारतं त्याही बाबी आजचे मानवतावादी स्वीकारत नाही. काही काही गोष्टी ते आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहूया ते कशा प्रकारे ते हे करत नाहीत. तेच आपण जे रिसर्च झालेले आहेत संशोधनानुसार ज्या ठिकाणी आज पूर्णपणे नाकारलं जातं त्याला विज्ञान काय म्हणतं, पण ते स्वीकारायची मानसिकता नसणार आहे. ह्या अनुषंगाने ते आपण नंतर बघू. आता इथं ज्या आपण बघूया बेसिकली की धर्माचे जे पाय आहेत, म्हणजे धर्माचे पायासाठी आपण हे धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या पायामध्ये तप, पवित्रता, दया आणि सत्य. आता हे तप, दया हे आपल्याला वेळेअभावी आता आपण घेत नाही, फक्त इथं हे पवित्रता, माणसामध्ये स्वतंत्रता तिथं म्हटलेलं आहे, तिथं पवित्रता. जसे हे 4 पाय आहे तसे ते घटनेचे ते पण 4 पाय आहेत. त्या 4ही पायानुसारच आपण विचार करायचा आहे. आजचीच घटना आहे, समजा आपल्या भारताची घटना आहे, पण त्यामध्ये ह्या गोष्टी जर समाविष्ट केल्या तर त्याचं एक वेगळं स्वरूप, एक वेगळं भारत एक निर्माण होऊ शकतो. त्या भूमिकेतून आपल्याला बघायचं आहे की ह्या ह्याच्यामध्ये समजा तिथं स्वतंत्रता आहे, त्यामध्ये स्वतंत्रता असावी पण त्यासोबत पवित्रता काय असणार आहे. पवित्र होण्यासाठी हे सगळे ते आहेतच. विचाराची स्वतंत्रता आहे, आपल्या भारतीय संस्कृतीने विचाराची स्वतंत्रता आहे, वाणीची स्वतंत्रता आहे, श्रद्धाची स्वतंत्रता आहे, विश्वासाची स्वतंत्रता आहे आणि पूजेची पण स्वतंत्रता आहे. जसं मागच्या वेळेस आपण बघितलेलं होतो की विचार आणि वाणी, आता विचार ते आपण पुढच्या वेळेस बघूया. विचार आणि वाणी जे आहेत ते विचार आणि वाणीमध्ये काय फरक आहे की म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये म्हणतो थॉट आणि एक्सप्रेशन, त्यामध्ये सत्य वाणी उच्चारल्यानंतर काय फरक पडतो काय नाही ते आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहूया. पण आता ह्याच्यामध्ये आज इथं जे आहे सत्य काय आहे, कारण आपण इथं पांडव आणि कौरव यापैकी पांडव श्रेष्ठ आहे आणि पांडव हे विजयी होणार आहे असं कोणी सांगितलं, तर दुर्योधनाने आपला धृतराष्ट्राने सांगितलं. का तर त्याच्यामध्ये ते वेगवेगळे गुण आहेत. पांडवामध्ये एक धर्म आहे, सत्य आहे, पवित्रता आहे, धार्मिक वृत्ती आहे, दया आहेत. हे 5 गुणामुळे ते श्रेष्ठ आहेत आणि हे 5ही गुणापैकी 4 गुण जे आहेत ते त्याच्यामध्ये होते. धर्मातले सगळे गुण जे आहेत ते त्याच्यामध्ये होते, म्हणून त्याचा विजय झाला. असं होणार असं धृतराष्ट्राने सांगितलेलं आहे.
आता त्या अनुषंगानं आज भारतीय धर्मानुसार जर आपलं हिथं जे भारतीय घटनेमध्ये भातृत्व म्हटलेलं आहे, फ्रॅटर्निटी, तो भातृत्व कधी निर्माण होईल? भातृत्व निर्माणासाठी परमपूज्य दादाजींनी, स्वाध्याय परिवाराचे प्रणेता, त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वी द पीपल ऑफ इंडिया, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हे फक्त बोलण्याने भातृत्व निर्माण होणार आहे का? भातृत्व निर्माण होण्यासाठी कोणत्या गोष्टी मूळ मुद्द्यात फंडामेंटली मूलभूतरित्या आवश्यक आहेत, त्यासाठी त्यांनी दैवी भातृभाव हे सांगितलेलं आहे. डिवाइन ब्रदरहूड, हे जे आहे डिवाइन ब्रदरहूड आपण जे म्हणतो, कारण आपण जर ह्याच्यामध्ये डिव्हिनिटीला मानत नसेल, भगवंताचं अस्तित्व स्वीकारत नसेल, तर भातृभाव कधीही निर्माण होऊ शकणार नाही. कारण भातृत्वभाव जर निर्माण करायचा असेल तर माळी कोळी जे काय सगळे आहे आपण भारतीय सगळे एक आहेत. रक्ताचं नातं नसलं, रक्त बनविणारा एक आहे. ह्या नात्यानं ज्यावेळेस आपण भातृभाव हा निर्माण होतो, दैवी भातृभाव, त्यावेळेस माणूस माणसापासून दूर न जाता माणूस माणसाजवळ येतो आहे. आज वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे आपसातले सेल्फ सेंटरनेसची विचारधारा, त्यामुळे माणूस एकतर स्वतंत्र असताना परतंत्र कधी झाला ते त्यांना कळालेलं नाहीये एक भाग, आणि तुटत चाललेला आहे. माणूस तुटत चालले असल्यामुळं भातृभाव होणं शक्यच नाही आहे. कितीही तर फक्त ह्यात म्हणजे फंडामेंटली लिहिलं असेल प्रिएम्बल मध्ये भातृभाव, पण भातृभाव निर्माण करण्यासाठी डिग्निटी जी आहे, गौरव कोणाचा असेल, ह्यासाठी आत्मगौरव, माझ्या आत जो बसलेला आहे त्याचा मला गौरव आहे का? आत्मगौरव निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्व आहे म्हणजे दादाजींनी जे सांगितलं, मनुष्य गौरव, माणसाचा गौरव असायला पाहिजे. माणूस तो कुठल्याही ह्याच्यात असले, आज डिग्निटी ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे माणसाला काहीतरी किंमत असायला पाहिजे. किंमत कुठली? पद, प्रतिष्ठा, पैसा, हे जर असेल तर त्यांना काहीतरी किंमत आहे. जर यापैकी काही नसेल, पद नसेल, प्रतिष्ठा नसेल, पैसा नसेल, तर त्याला असं वाटतं की माझ्या जीवनाला काही किंमत नाही आहे. आणि त्यामुळे आज सगळ्यांची लहानपणापासून ते मरेपर्यंत धाव 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 सुरू आहे की मला काही किंमतच नाही आहे, किंमत पाहिजे, किंमत पाहिजे. आणि किंमत, पद, प्रतिष्ठा, पैसा हे मिळवण्यासाठी माणूस सगळं ते काहीही करतो, त्याला आपण समाजामध्ये पाहतो आहे. आणि ते करत असताना खरोखरच त्यांना गौरव निर्माण होतो का? खरोखर त्यांना डिग्निटी, कदाचित फक्त त्यांना बरं वाटावं म्हणून काहीतरी त्यांनी केलेलं असतं म्हणून त्याचे सन्मान झालं, गौरव निर्माण झालं का? सन्मान निर्माण होणं हे गौरव नाही. पण हिथं जे काय मनुष्य गौरव, माझ्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा नसेल तरी मी माणूस आहे, मी ह्युमन बिईंग आहे, मी मनुष्य आहे. मनुष्य आहे, माझ्यात जी शक्ती काम करते ती प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक जंतूमध्ये आणि जगाच्या प्रत्येक नागरिकामध्ये तीच शक्ती काम करते आहे. हा विश्वास मला निर्माण झाला की माणसाला मनुष्य गौरव, स्वतःचा गौरव, नंतर त्याला पद नसेल, प्रतिष्ठा नसेल, पैसा नसेल, झोपडीत राहणार असेल तर मला माणूस म्हणून तरी गौरव आहे का नाही? मग तो गौरव माणसाला निर्माण होतो. आणि हे होत असताना प्रथम आत्मगौरव, मला स्वतःच्या माझ्या आत भगवंत बसलेला आहे, माझ्यात राम, तुझ्यात राम, सर्वभूती राम रे, हे आपण ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस हे जे आत बसलेल्या रामाचा मला गौरव झाला. आणि समोरच्या मध्ये पण तोच राम असल्यामुळं त्याला मी हीन, दीन, लाचार समजणार नाही आणि त्याचा पण मी गौरव करणार आणि त्याप्रमाणे आणि त्याचा सन्मान करणार. म्हणजे आत्मगौरव आणि परसन्मान ह्या दोन गोष्टी जर झाल्या तर मनुष्य गौरव निर्माण झाला होणार. आणि मनुष्य गौरव जर निर्माण झाला तर दैवी भातृभाव निर्माण होईल. डिव्हिनिटी जे काय आहे, मग डिवाइन ब्रदरहूड अंडर द हुड ऑफ द फादरहूड ऑफ द गॉड, ह्या दृष्टिकोनातून दैवी भातृभाव हे जे सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या भारतीय घटनेमध्ये जो बेसिक फरक आहे त्या दृष्टिकोनातून हे जे भारतीय संविधान आहे ते मानव निर्मित आहे, निसर्गाचं संविधान भगवंत निर्मित आहे. या बाकी जगातील घटनेचा आधार घेतलेला आहे, पण इतर निसर्गाच्या जीवाचा आधारासाठी ही घटना आहे. हक्काच्या आधारावर आहे, इथं कर्तव्यावर आधारित आहे. कारण हक्क आणि कर्तव्यामध्ये बेसिक डिफरन्स जो असेल, हक्कामध्ये फक्त माणूस स्वतःचा विचार करतो, समोरच्या व्यक्तीचा विचार करत नाही, मला मिळालं की नाही पुरे. म्हणून आज
डिवोर्स, बापा आणि मुलांची मध्ये वाद, पती पत्नीमधील वाद, अन्य वादाला प्रमाण का वाढलं? तर फक्त प्रत्येक माणूस स्वतःचा हक्काचा विचार करतो आहे आणि कोर्टामध्ये सगळ्या ठिकाणी ते हक्काला प्रमोट केलं जातं, ड्युटीला पाहिजे तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे आणि हे कर्तव्यावर आधारित आहे आणि कर्तव्यामध्ये समोरच्याचा विचार केला जातो. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथं अधिकार दिसत नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे इथं पण शक्ती दिसत नाही. अधिकार दाखवू शकतो का कोणी? माझा अधिकार आहे, हे माझा फंडामेंटल राईट आहे, कोणी दाखवू शकत नाही अधिकार. अधिकार कुठं? तिथं लिहिलेलं आहे. कुठं? घटनेत जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे शास्त्रामध्ये कर्तव्य लिहिलेले आहेत, शास्त्रामध्ये श्लोक लिहिलेले आहेत, ते जे सगळे नियम लिहिलेले आहेत, जर शास्त्रामध्ये जे नियम लिहिलेले आहेत तेच ह्याच्यामध्ये नियम लिहिले असेल तर नियम जे बघू शकतो तर हे चुकीचं जुनं आहे म्हणून आणि हे नवीन आहे म्हणून खरं, हे कसं म्हणता येईल? हे तर्काला आधारित आहे का? अजिबात नाही. त्यानंतर मग सूक्ष्म विचारांना, कारण भारतीय संविधान पण सूक्ष्मरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कळतं, अदरवाईज जे दिसत नाही ते कळत नाही. कारण सर्वसामान्य माणसाला संविधानाच्या तरतुदी, कायद्याच्या तरतुदी कळत नाही, डोक्यावरून जातात. वकिलीमध्ये पण 15-15, 20-20 वर्ष प्रॅक्टिस करण्याला पण त्यातली सूक्ष्मता, नोशन्स ऑफ द लॉ कळत नाही. त्याप्रमाणे हे निसर्गाची पण सूक्ष्मता कळायला लागते. हे दिसत नाही, पण हे निसर्गामधलं दिसत नसेल तरी पण त्याचे परिणाम दिसतात कर्माच्या सिद्धांताप्रमाणे. तिथे सतत बदल होत असतात. आता आपलं संविधानाला 75 वर्ष झाली तरी पण त्यामध्ये कितीतरी बदल झालेले आहेत शेकड्यानं आणि इथं कोणताही बदल नाही. इथं बदल असल्यामुळं तिथं अनिश्चितता असते. सरकार आली की सरकार ते ठराविक बदलते, दुसरी सरकार आली की ते बदलते, पण इथं भगवंताची सरकार, निसर्गाची सरकार एकच असते. ते कधीही बदल होत नाही कर्माच्या सिद्धांतामध्ये आणि त्याचा आधार कधीही केव्हाही कोणीही व्यक्ती घेऊ शकते आणि त्यासाठी ते शाश्वत आणि सनातन त्या अर्थानं ते आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे आज आपण म्हटलो की भारतीय घटना आणि गीतेमध्ये धर्मानुसार पुढे ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस ह्या अनुषंगाने आपण धर्माचा अर्थ घ्यायचा आहे, त्या अर्थानं आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पुढच्या वेळेस जो काय आहे या आपल्या 11व्या श्लोकमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलून भगवंत आपल्याला शक्ती आणि बुद्धी देव. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे. अस्तु. नमस्ते.